श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 22 जुलै आणि वार आहे सोमवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च आहे आणि ही ऊर्जा तुम्ही प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी वापरली पाहिजे. तुम्हाला अफलातून नव्या संकल्पना सुचतील, ज्यामुळे आर्थिक फायदा हा तुम्हाला होणार आहे. मित्र आणि मैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखदायक असेल. सायंकाळी तुम्ही जर तुमच्या मित्र आणि मैत्रिणींबरोबर बाहेर गेलात तर क्षणिक आनंद मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही सरळ उत्तरे दिली नाही तर तुमचे सहकारी त्रासून जाण्याची शक्यता आहे. तुम्ही रिकाम्या वेळात आपल्या आवडीचे काम करणं पसंत कराल. आजही तुम्ही असेच काही काम करण्याचा विचार कराल, परंतु कुठल्या व्यक्तीचे घरात येण्याने तुमचा हा प्लॅन विस्कळीत होऊ शकतो. तुमचा जोडीदार हा देवदूत आहे याची आज तुम्हाला नक्कीच जाणीव होणार आहे. पुढील रास आहे वृषभ रास. आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल. तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. आपली गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयाबद्दल गुप्तता बाळगा. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमानच वाटेल. तुमचे धैर्य पाहून तुम्ही प्रेम जिंकणार आहात. आज तुमच्यासाठी खूपच कार्यशील असा दिवस आहे. समाजातही वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील. लोक तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्याकडे येतील आणि तुमच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द त्यांना निर्विवाद मान्य होईल. आपल्या घरातील वस्तू आवरण्याचा आज तुम्ही प्लॅन कराल, परंतु तुम्हाला यासाठी आज रिकामा वेळ मिळणार नाही. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा दिवस हा सर्वोत्तम असणार आहे. पुढील रास आहे मिथुन रास. रक्तदाबाचे रुग्ण त्यांचा रक्तदाब कमी करण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी रेड वाईनची मदत घेऊ शकतात. त्यातून त्यांना आराम मिळेल. दीर्घकालीन दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करणं गरजेचं ठरेल. नवजात बालकाच्या आरोग्याविषयी काही प्रश्न उद्भवतील. वैयक्तिक मार्गदर्शन तुमचे नातेसंबंध सुधारतील. अन्य देशातील लोकांशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सध्याचा काळ अतिशय योग्य आहे. तुमची विनोदबुद्धी तुमचा सर्वोत्कृष्ट गुणविशेष आहे. तुमचा जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भुत काम करून जाईल जे अविस्मरणीय असेल. पुढील रास आहे कर्क रास. कुटुंबातील काही सदस्यांच्या मस्तरी वागणुकीमुळे तुम्ही त्रासून जाल, परंतु तुमचा राग अनावर होऊन देण्याची गरज नाही, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकेल. ज्यावर उपाय करता येत नाही ते शांतपणे सहन करावे. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. अभ्यासाच्या वेळी देखील बाहेरील उपक्रमात भाग घेण्याचा अतिरेक केल्याने पालकांच्या रोषास कारणीभूत व्हावं लागेल. करिअर नियोजन हे खेळा इतकेच महत्त्वाचे आहे. आपल्या पालकांना खुश करण्यासाठी अभ्यास आणि खेळ याचा समतोल साधा. तुम्हाला प्रेमातील वेदनेचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे. या लोकांच्या भाऊगर्दीमध्ये तुम्ही नशीबवान आहात हे तुम्हाला कळून चुकेल, कारण तुमचा जोडीदार आज तुम्हाला चांगलं सरप्राईज देणार आहे. या राशीतील लोकांना स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे. पुढील रास आहे सिंह रास. एखादे झाड जसे स्वतः उन्हातान्हात असून देखील दुसऱ्यांना शीतल छाया देते, तसे आपले आयुष्य आहे. त्यामुळेच आपल्या एखाद्या मित्राने केलेली विशेष प्रशंसा ही तुमच्यासाठी आनंदाचा स्तोत्र असेल. दिवसभर जरी तुम्ही धन कमवण्यासाठी प्रयत्न करत असाल, परंतु संध्याकाळी तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या मित्रांची सर्वाधिक गरज असेल तेव्हा ते तुमच्याच मदतीला धावून येणार नाही. तुमच्या हृदयाला आव्हान करतील अशा एखाद्या व्यक्तीशी भेट होण्याचा जबरदस्त योग आहे. कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. कुठल्या नवीन कामासाठी तुम्हाला आज त्यांच्या बाबतीत अनुभवी लोकांसोबत बोलणी केली पाहिजे. जर आज तुमच्या जवळ वेळ आहे तर त्या क्षेत्रात अनुभवी लोकांशी भेटा जे काम तुम्ही सुरू करणार आहात. आज तुमचा जोडीदार रिवाइंडचं बटन दाबणार आहेत आणि तुमच्या सुरुवातीच्या दिवसाला पुन्हा एकदा उजळणी करणार आहे. पुढील रास आहे कन्या रास. तुमच्या तणावमुक्तीसाठी तुम्ही कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा घ्या. त्यांची मदत घेणं उपायकारक ठरणार आहे. तुमच्या भावना आणि तणाव आतल्या आत दाबून ठेवू नका. आपल्या समस्या दुसऱ्यांना सांगण्याने त्या सोडवण्यासाठी त्याची मदत घेणं संयुक्त ठरतं. आणखी पैसा कमवण्यासाठी तुमच्याजवळील नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. नातेवाईकांच्या घरी जाऊन एखाद्या 2 दिवस घालवले तर दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम आणि विश्रांती तुम्हाला मिळेल. प्रेम जीवनाला आज तुम्ही कुठल्याही गोष्टीचं वाईट वाटू शकतं, म्हणजे तुमच्या पार्टनरला कदाचित वाईट वाटू शकतं. ते तुमच्याशी नाराज देखील होतील. म्हणूनच त्याच्या आधीच आपली चूक मान्य करा आणि त्यांची मनधरणी करा. ऑफिसमध्ये आज तुम्हाला तुमच्या स्थितीला समजून व्यवसाय करण्याची आवश्यकता आहे.
तुम्हाला जिथे बोलण्याची गरज नाही तिथे तुम्ही बोलत जाऊ नका. पुढील रास आहे तुळ रास. सामाजिक स्नेह, मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंद आणि रिलॅक्स करतील. गुंतवणूक करणं बऱ्याच वेळा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊ शकते. तसंच तुम्हाला आज ज्ञान लालसा पेटी नवीन मित्र जोडण्यात तुम्ही सक्षम असाल. अतिमधुर सुंदर आवाजांच्या व्यक्तीशी भेट होण्याची खूप दाट शक्यता आहे. वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण तुम्ही या सगळ्यांना पुरून उरणार आहात. तुमचा पार्टनर तुम्हाला पर्याप्त वेळ देत नाही ही तक्रार ते तुम्हाला आज मोकळेपणानं सामोरे ठेवतील. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल तर आजच्या दिवशी ती तुमची पूर्ण होणार आहे. पुढील रास आहे वृश्चिक रास. समाधानी आयुष्यासाठी आपल्या मनाचा कणखरपणा सुधारायचा आहे. ज्या लोकांनी आपल्या पैसा सट्टेबाजीमध्ये लावलेला आहे आज त्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे. सट्टेबाजीपासून दूर राहण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो. तुमच्या घरातील स्थितीचा काही अंशी अंदाज बांधता येणार नाही. तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्या प्रेमामध्ये आज कोणीतरी बिबा घालण्याचं काम नक्कीच करेल. तुमच्या योजना आहे तशा राबवण्यासाठी तुमच्या भागीदारांना तुम्हाला पटवून द्यावं लागेल. त्यात खूप अडचणी सुद्धा येतील. आज तुम्ही नवीन पुस्तक खरेदी करून एका रूममध्ये स्वतःला बंद करून पूर्ण वेळ घालवू शकता. पुढील रास आहे धनुरास. तुमच्याकडे प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे, परंतु कामाच्या ताणामुळे तुम्ही त्रासून जाल. आज तुम्ही आपल्या घरातील सदस्याला कुठे फिरायला घेऊन जाऊ शकतात आणि तुमचे बरेच धन खर्च होऊ शकते. आपल्या उदार स्वभावाचा फायदा मित्रांना घेऊन देऊ नका. तुमच्या प्रेमाच्या वाटेला एक नवीन सुंदर वळण मिळणार आहे. आज तुम्हाला प्रेमाचा स्वर्गीय आनंद प्राप्त होईल. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही अनुकूल असेल. आपल्या घरातील वस्तू आवरण्याचा आज तुम्ही प्लॅन कराल, परंतु तुम्हाला यासाठी आज रिकामा वेळ मिळणार नाही. तुमच्या जोडीदारासोबत आजचा दिवस हा अत्यंत चांगला असणार आहे. पुढील रास आहे मकर रास. तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. धनाने जोडलेल्या काही गोष्टीतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धनलाभ देखील होऊ शकतो. मित्रमंडळींसोबत तुम्हाला खूप धमाल करायला मिळेल, परंतु वाहन चालवताना खूप काळजी घ्यावी लागेल. तसंच तुम्हाला तुमच्या पार्टनरला आज तुमच्याकडून कोणत्या गोष्टीची डिमांड करू शकतात, परंतु तुम्ही त्याला पूर्ण करू शकणार नाही, ज्यामुळे तुमचा पार्टनर तुमच्याशी नाराज होऊ शकतो. अन्य देशातील लोकांशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सध्याचा काळ अतिशय योग्य आहे. पुढील रास आहे कुंभ रास. तुमच्या उद्धट वागण्यामुळे तुम्ही बायकोचा मूड घालवाल. नातेसंबंधांमध्ये समोरच्या व्यक्तीबद्दल अनादर दाखवणं आणि त्या व्यक्तीला गृहीत धरणं यामुळे संबंध बिघडू शकतात हे तुम्हाला समजायला हवे. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकतात. प्रभावी ठरणाऱ्या आणि महत्त्वाच्या पदावरील लोकांशी संपर्क साधता यावा आणि संबंध वाढावेत यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणं ही चांगली संधी ठरणार आहे. तसंच तुम्ही सरळ उत्तरे दिली नाही तर तुमचे सहकारी त्रासून जाण्याची शक्यता आहे. पुढील रास आहे मीन रास. मित्रांबाबत गैरसमज झाल्याने अनवस्था प्रसंग नको ती प्रतिक्रिया उमटू शकेल. म्हणून कोणताही निर्णय जाहीर करण्याआधी संतुलित विचार करा. चैतन्याने सळसळता असा आणखी एक दिवस अनपेक्षित लाभ दृष्टीपथात असतील. कुटुंबाची आघाडी आनंदी आणि सुरळीत असणार नाही. आपल्या प्रिय व्यक्तीचे वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण तुम्ही या सगळ्याला पुरून उराल. जर तुम्ही विवाहित आहात आणि तुमची मुले आहेत तर ते आज तुमच्याशी तक्रार करू शकतात, कारण तुम्ही त्यांना पर्याप्त वेळ देत नाहीत. तुमच्या जोडीदाराच्या बडबडीचा आज तुम्हाला कदाचित त्रास होऊ शकतो. तर हे होतं आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग पुन्हा भेटूया उद्याच्या राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.